जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. नवीन पूल बांधला आणि 6 महिन्यातच पाडला. 15व्या वित्त आयोगातील कामात मोठा गैरप्रकार. इंजी राजू इंगळे यांची पुराव्यासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार. जळगाव जामोद प्रतिनिधी. एकीकडे ग्रामीण विकासासाठी शासन कोट्यावधींचा निधी खर्च करत असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मात्र सरकारी निधीची अक्षरशः उधळपट्टी आणि प्रशासकीय अनागोंदीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 15व्या वित्त आयोगातून बांधलेला एक पाईप कल्वर्ट पूल अवघ्या काही महिन्यांतच जमीनदोस्त करून त्याच जागी पुन्हा नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी इंजी राजू समाधान इंगळे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 15व्या वित्त आयोगातून 2022-23 एक पाईप कल्वर्ट पूल बांधण्यात आला होता. या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तेव्हाच विरोध दर्शवला होता. आश्चर्य म्हणजे ज्या कामावर ग्रामसभेने आक्षेप घेतला होता त्याच कामाचे 4,80,811 रुपये नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला अदा करण्यात आले. धक्कादायक बाब अशी की मार्च 2024 मध्ये पूर्ण झालेला हा पूल सप्टेंबर 2025 मध्ये अचानक तोडून टाकण्यात आला. हा पूल तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ग्रामपंचायतीचा ठराव नव्हता, असे पत्र ग्रामसेवक जोशी यांनी पंचायत समिती विभागाला दिलेले आहे. जुना पूल पाडून त्याच वादग्रस्त जागेवर आता पुन्हा 34.62 लाख रुपये खर्चून नवीन पूल आणि संरक्षक भिंतीचे काम सुरू करण्यात आले आहे. इंजी राजू इंगळे यांनी याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामध्ये अवघ्या 5-6 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल तोडण्याची नौबत का आली? नियमबाह्य पद्धतीने 4.80 लाखांचे बिल अदा करणारे अधिकारी कोण? नवा पूल बांधताना जुन्या पुलाच्या तोडफोडीचा हिशोब कुठे आहे? हे काम म्हणजे सरकारी तिजोरीवर दरोडा नाही का? असे गंभीर प्रश्न विचारले आहेत. या तक्रारीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागलेले आहे.